पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान. प्रयागराजमध्ये मोदींनी संगमावर केलं गंगा स्नान. मोदींच्या हस्ते गंगेची पूजा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयागराजमध्ये स्नानानंतर गंगापूजाही केली. एकीकडे दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू असताना मोदींचं कुंभमेळ्यात स्नान म्हणजे मतदानावर प्रभाव. मोदींच्या टायमिंगवरती विरोधकांचा सवाल. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 11 वाजेपर्यंत 19% मतदान. इंडिया आघाडीतले 5 पक्ष एकमेकांच्या विरोधात मैदानात. आप आणि काँग्रेस सर्व 70 जागांवरती आमने सामने आणि भाजप 68 जागांवरती निवडणूक लढवतोय. दिल्ली विधानसभेसाठी अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी बजावला मतदानाचा हक्क. आतिशी कालकाजी मतदारसंघातून आपच्या उमेदवार. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनी बजावला मतदानाचा हक्क. लोकशाहीसाठी मतदान करण्याचं केलं आवाहन. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनीही बजावला मतदानाचा हक्क. राष्ट्रपती भवनातील एका विशेष कक्षामध्ये केलं मतदान. बॅलेटवर निवडणूक झाली असती तर दिल्लीत शिवसेनेची मतं दिसली असती. दिल्लीमध्ये शिवसेनेची 4 मतंही नाहीत. या फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर. माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे निंबाळकर यांच्या घरावरती इन्कम टॅक्स विभागाचा छापा. सकाळी 6 वाजल्यापासूनच संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू. संजीवराजे निंबाळकरांच्या पुण्यातल्या घरीही छापेमारी. एकाच वेळी पुणे, मुंबई आणि फलटण इथल्या निवासस्थानी धाडी. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. ईडीच्या धाडीनंतर कार्यकर्त्यांची गर्दी. रघुनाथ राजे यांचे स्वीय सहाय्यक महेश ढवळे यांच्या घरी सुद्धा आयकरची धाड. घरातल्या सोन्याच्या आणि चांदीच्या वस्तू आणि आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा.